रनआउटची संधी तिथे निर्माण झाली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. धावांचा विचार केला धावफलकावरती 13 धावा आहेत. धावांचा विचार केला 13 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच रेडी राहायचे बोर्ली बॉईज आणि त्यांच्या विपक्ष रोहित 11 अंधेरी. हलक्याने फक्त आणि फक्त स्वीप केलं. एक धाव निश्चितच मिळेल. यावेळेस वाईड बॉल. धावफलक 15 स्कोर कार्डवरती. ते धावफलक तर त्या अनुषंगाने चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, परंतु इथून कोणत्यातरी एका प्लेअरला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. एका धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 16 या स्कोर कार्डवरती आहे. डायरेक्ट हिट सुनील विश्वकर्मा. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 16 या स्कोर कार्डवरती आहे. पाच गडी आतापर्यंत बाद झाल्यात. शशिकेश अर्थातच धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय.
फेकी झालीये, फ्रेम मध्ये सुद्धा बॅटर नाहीये, जावं लागणार आहे बॅक टू द पवेलियन. अजून एक झटका लागतोय. 17 स्कोर कार्ड वर अजून एक धक्का लागतोय. सतरा धावा धावफलकावरती. तिथून सुद्धा 7-8 धावा जर आल्या तर मॅच मध्ये ट्विस्ट कधी निर्माण होऊ शकतं. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 30 धावांचा अर्थातच डोंगर क्रॉस करता आलं नाही. सुनील विश्वकर्मा कौतुक करावं लागणार आहे. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर तिथे आपल्याला पाहायला मिळाला. नजर हटी, दुर्घटना घटी. बॉल काउंट असणार आहे. चला बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. शशिकेट बॅक टू द पवेलियन जावं लागणार आहे. सुनील विश्वकर्माचं कौतुक करावं लागेल आणि त्याच्या पाठोपाठ अर्थातच साईला इंट्रोड्यूस केलं गेलंय. टॅप केलंय. एक धाव निश्चितच वनडीच्या रूपामध्ये तिथे मिळेल. इथे मात्र जॅकला सुद्धा परतावं लागणार आहेत. बॅक टू बॅक झटके लागत आहेत. विकेटचा कॉलमचा जर आपण विचार केला 8 गडी बाद झाल्यात, म्हणजे शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावांचा विचार केला धावफलक 18 स्कोर कार्ड वरती आहे. 19 धावा आहेत.
एक झटका म्हणजेच टीम होते ऑल आउट. तब्बल 20 धावांचा पाठलाग इथे करावा लागणार आहे. 20 इज अ टार्गेट. बोर्डी बॉईज आणि रोहित 11 अंधेरी रेडी राहायचे आपण. अर्थातच टॉस साठी ऑलरेडी तुम्हाला कॉल देण्यात येणार आहे. चला या लगेचच या, कारण इनिंग ब्रेक झालाय. बोथ टीम्स बोर्डी बॉईज आणि रोहित 11 अंधेरी एक देखणं आयोजन नियोजन तुम्ही पाहतायत. अंबोली चषक 2025 प्रमुख आयोजक करते स्वप्नीलजी बामणे, रोहनजी सानुंके आणि अर्थातच अनेक मान्यवरांची संजय राजपूत सर असतील. या सर्व मंडळीमुळे एक मोठा प्लॅटफॉर्म आपण पाहतो. तब्बल लखपती बनण्याची स्पर्धा आणि एप्रिल मे मध्ये सुद्धा तब्बल 1.5 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा तुम्हाला क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. अंबोलीचं अंधेरीचं एक क्रीडांगण अर्थातच अंडरआर्म क्रिकेटची पंढरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अनेक विविध स्पर्धा विविध फॉर्मॅट मध्ये आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळतात. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. थोडंसं छोटं टोटल आहे. टॉस साठी रिपोर्ट करायचंय प्लीज. रोहित 11 अंधेरी आणि त्यांच्या विपक्ष बोरिवली बॉईज. सेकंड इनिंगला होते सुरुवात. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. एका धावेने धावफलक श्री गणेशा करतोय. इथे मात्र वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव निश्चितच गणली जाणार आहे आणि धावफलक जाऊन पोहोचेल. आपण पाहतोय तब्बल 2 या स्कोर कार्डवर. 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. 20चा पाठलाग करायचा आहे. व्हाईट बॉल साठी थर्ड अंपायर म्हणजे ट्रिपल एस लाईव्हच्या वॉर रूम मध्ये आपल्याला जावं लागणार आहे. 3 कॅमेरानेशिवाय 3 वेगवेगळ्या अँगल अंडरआर्म क्रिकेटच्या खूप कमी स्पर्धा कव्हर होताना आपण पाहिल्यात. बॉलर्स अर्थातच रिव्ह्यू आहे वाईड साठी. बॉलर्स रिव्ह्यू आहे. बॉलरच्या माध्यमातून म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पंचांच्या सिग्नलला कुठेतरी ताकीद अर्थातच कुठेतरी दिली गेली आहे. बघूया कशा पद्धतीने वॉर रूम मध्ये आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाईल. ट्रिपल एस लाईव्हची टीम खूप कमी वेळामध्ये या चॅनलने खूप उंच भरारी घेतली आहे, कारण त्याच्यामध्ये एका चांगल्या टीमचं होणं गरजेचं आहे. वाईट बॉलचे संकेत आले आहेत. रिव्ह्यू लॉस्ट आणि खूप चांगली कामगिरी पंचांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. या पंचांच्या तिकडीने खूप चांगली कामगिरी केली. अजून एकही डिसिजन असं आलं नाहीये की त्याच्यावरती खूप जास्त चर्चा झाली आहे. कौतुक करावं लागेल. सध्याच्या घडीला अर्थातच पंच सुद्धा चर्चेचा विषय राहिले आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. वाईट बॉल येतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. रोहन अतिशय वेगाने धाव पूर्ण केली आहे. जसं संपर्क झाला यस कॉलिंग तिथे पाहायला मिळालं. ऑलमोस्ट चेंडू आणि फळीचा संपर्क झाला तेव्हाच रोहन हाफ पिच मार्क वरती होते. स्टेट बॅट स्ट्रोक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मयूर चुकी करतो बॅटर. मला वाटतं ऑलमोस्ट हाफ
अर्थातच मार्क वरती होते फक्त. खराब कॉलिंग, परंतु मयूरच्या चुकीचा फायदा बॅटरला मिळतोय. जीवनदान. ऑलरेडी अकाउंट मध्ये बॅलन्स कमी असताना खर्च जास्त करून चालणार नाहीये. सध्याचं जग सेव्हिंग्स आहे, सेव्हिंग करावी लागणार आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. दीपल चेंडू खाली आले, फेकी करण्याचा प्रयत्न. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून सुद्धा दीपलला ओळखलं जातं. एक धाव निश्चितच मिळेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. इथे बॉक्स आउटच्या रूपामध्ये कॅप्टन कूलचं कॉन्सन्ट्रेशन झालं. कोलाप्स जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. गॉन. शेवटचा अंतिम बॉल. न्यू बॅटर न्यू मॅन प्रवीणला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे बॅकअप नाहीये. फेकी चांगली होती, परंतु विकास. फेकी चांगली होती. यावेळेस जर विकेट आला असं तर प्रेशर क्रिएट झालं असं, परंतु आयुष्य असेल आणि क्रिकेटचं मैदान असेल त्यामध्ये जर तरला महत्व नाहीये. आणि इथे मात्र आपण पाहतोय जर तरच्या गोष्टीमध्ये मात्र जीवनदान मिळालंय सुनील विश्वकर्माला. बॅक टू बॅक जर अजून एक झटका लागला असं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. आणि दीपल थोडेसे नाराज आहेत, कारण दीपलला माहिती आहे इथून मात्र वेळ बदलायला जास्त वेळ लागणार नाहीये. चला स्पीडअप करा प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे. प्रत्येक बॉलवरती टीम मिटिंग करू नका. बॅकअप तिथे नव्हतं आणि बॅकअप महत्वाचं आहे. तुमच्या मोबाईलचं आणि अर्थातच सध्याच्या जगामध्ये ओव्हरथ्रोला बॅकअप असणं गरजेचं. तर बॅकअप नव्हतं आणि त्यामुळेच आपण पाहतोय पूर्णपणे जीवनदान मिळत आहे सुनीलला. शशिकेश लवळ अर्थातच आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. इथे मात्र टॅप केलं सुनील विश्वकर्मा. पेशन्स दाखवतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 8 या स्कोर कार्ड वरती आहे. बॅटर रिव्ह्यू घेतला गेलाय.
फेअर डिलिव्हरीचे संकेत येत आहेत, म्हणजेच बॅटर रिव्ह्यू लॉस्ट. इथे मात्र वाईट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर पंच वळत आहेत मिलिंदजी पाचारणे सर. इथे मात्र पंच केलं. धावफलक जाऊन पोहोचेल 10 ऑन द स्कोर कार्ड. अर्धा पल्ला गाठला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साइडला मनगडाचा वापर केला गेला होता. धावफलक 1 ने पुढे सरसावेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. इथून सुद्धा जर एखाद दुसरा गडी बाद झाला तर मॅच मध्ये कमबॅक करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, परंतु यासाठी विकेट घ्यावे लागणार आहेत. इथे मात्र डॉट बॉल येतोय. षटकाची झाली समाप्ती. धावफलकावरती धावा आहेत 11. चला करेक्शन आपण करतोय. एक बॉल अजूनही बाकी आहे. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत 12. 8ची गरज अजूनही 6च्या सरासरीने धावा आल्यात. आंबोलीचं दमदार असरदार चषक 2025 तुम्ही पाहतायत. प्रेक्षकांची मनं या स्पर्धेने मात्र जिंकली आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आयोजन नियोजनामध्ये अव्वल अशी असणारी स्पर्धा पहिल्याच पर्वामध्ये मात्र इम्प्रेस केलंय. प्रमुख आयोजक कर्त्यांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय स्वप्नीलजी बामणे सर असतील, रोहनजी साळुंके सर असतील, सचिनजी राजपूत आणि संपूर्ण आंबोली चषकाच्या कमिटीने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बॉलिंग मार्क वरती मयूरला इंट्रोड्यूस केलं गेलंय. टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅटरला चेंडू ब्रश करतोय. बोर्डी बॉईज आणि रोहित 11 अंधेरी रेडी राहायचे. वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र डॉट बॉल आहे. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहे. तिथून 15. 5ची गरज अजूनही आहे. स्टेप आउट केलंय. प्रवीणला जावं लागणार आहे बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट मॅच बोर्ली बॉईज आणि त्यांच्या विपक्ष सार्थक स्वामी समर्थ अंधेरी.
इथे मात्र वाईट बॉल आहे. बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. इंट्रोड्यूस केले गेले. टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळणार आहे. शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय. इथे कुठेतरी लाईन पुढच्या दिशेने होणं गरजेचं होतं, परंतु तसं काही झालं नाहीये. इथे मात्र डॉट बॉल आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 17 स्कोर कार्ड वरती आहे. म्हणजे 3 धावांची अजूनही गरज आहे. बोर्ली बॉयज आणि त्यांचे विपक्ष सार्थक स्वामी समर्थ अंधेरी रेडी राहायचं. आपण टॉस साठी यायचे, मुख्य मंचावरती यायचे. कर्णधार सातत्याने आपण कॉल देतोय. सार्थक स्वामी समर्थ अंधेरी आणि बोर्ली बॉयज मुख्य मंचावरती या टॉस साठी. कारण लास्ट ओव्हर बाकी आहे, फक्त 3 धावांची गरज आहे. मुख्य मंचावरती यायचे. बॉलिंग मार्क वरती राईट टर्म राऊंड विकेटने अजयला इंट्रोड्यूस केले गेले. अजूनही समीकरणाचा आढावा घेतला. 3 धावांची गरज आहे. प्रारंभी काही चेंडू जर डॉट घेतले गेले किंवा विकेट आली ना तर मॅच मध्ये मजा येणार आहे, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सुनील विश्वकर्मा अजूनपर्यंत खूप चांगला आणि संयमी खेळ दाखवला. सेन्सिबल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दाखवलंय. इथे मात्र आपण पाहिलं अजून एक सिंगल. सुनील विश्वकर्माचं अर्थातच कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं राहिलं आतापर्यंत. शेवटच्या क्षणापर्यंत सुनील मॅच घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये लढलाय आणि हेच महत्वाचं आहे. स्टेप आउट केलं. रनआउटची संधी, फंबल पाहायला मिळालं. थोडंसं सिंगल हँडेड पकडण्याचा प्रयत्न होता. स्कोर लेवल टॉस साठी रिपोर्ट करायचं आपण सातत्याने कॉल देतोय. बोर्ली बॉईज आणि त्यांच्या विपक्ष सार्थक स्वामी समर्थ अंधेरी. आणि इथे मात्र विनिंग फटका येतोय. सुनील विश्वकर्माच्या फळीतून या चौकाराची गरज सुद्धा होती. चला कृष्णा मॅन ऑफ द मॅच. कृष्णा ठरतोय माझा मॅन ऑफ द मॅच. लगेचच मुख्य मंचावरती आपण जॉईन व्हायचंय. कृष्णा टॉसची प्रक्रिया आपण सोबतच पूर्ण करूयात. विकेट्सवरची बोर्ली बॉईज आणि सार्थक स्वामी समर्थ अंधेरी. चला कृष्णा आलाय, त्याला आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊया. युवा खेळाडू आहे. मान्यवरांना मी विनंती करेल की त्यांच्या शुभ हस्ते आपण हे प्राइज देऊया.